नमस्कार. महाराष्ट्र राज्य नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागात कनिष्ठ आरेखक पदासाठी भरती सुरू होणार आहे. तर आज आपण या भरतीची नोटिफिकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तर व्हिडिओला सुरुवात करू. जाहिरात क्रमांक आहे 01/2025. महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील कनिष्ठ आरेखक गट क संवर्गातील रिक्त पदांवरती नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. खाली कास्ट वाईज वॅकन्सी या ठिकाणी दिलेल्या आहेत. पदाचं नाव आहे कनिष्ठ आरेखक गट क. वेतन स्तर या ठिकाणी आहे S08 25,500 ते 81,100 प्लस जे नियमानुसार भत्ते आहेत ते लागू राहतील. एकूण जागा आहेत 28. सर्वसाधारण या ठिकाणी अनुसूचित जातीला 2 जागा आहेत. अनुसूचित जमाती 1 जागा. विजा अ 1 जागा. भज ब 1 जागा. भज क 1 जागा. भज ड 1 जागा. विशेष मागास प्रवर्ग 1 जागा. इतर मागासवर्ग 1 जागा. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग 2 जागा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 2 जागा आणि ओपनसाठी आहेत 3 जागा. पुढे आहेत महिला. अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमाती 1, इतर मागासवर्ग 2, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग 1, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1 आणि ओपनसाठी आहेत 2 जागा. पुढे आहे माजी सैनिक. इतर मागासवर्ग 1 जागा आणि ओपनसाठी आहे 1 जागा. पुढे आहे दिव्यांग. 1 जागा आहे. त्याच्यानंतर पुढे आहे वेळापत्रक. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी या ठिकाणी फॉर्म सुरू होत आहेत 19 जून 2025 पासून आणि 20 जुलै 2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. नंतर आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे. दिनांक 21 जुलै 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा शुल्क हे भरू शकता. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता या ठिकाणी दिलेली आहे. पदाचं नाव कनिष्ठ आरेखक गट क. शैक्षणिक अर्हता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून 2 वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण केलेली असावी. आता ही समतुल्य जी अर्हता आहे ती आपण शेवटला पाहणार आहे. नंतर आहे तांत्रिक अर्हता. नामनिर्देशनाने उक्त पदावर नियुक्त करावयाच्या व्यक्तीने मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयं संगणक सहाय्यित आराखडा म्हणजे ऑटोकॅड किंवा अवकाशीय नियोजन स्पेशल प्लॅनिंग यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GIS परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे. पुढे आहे परंतु उमेदवाराने राष्ट्रीय कौशल्य अर्हता संरचना NSQF यांच्याशी संलग्न स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असल्यास त्याला मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयं संगणक सहाय्यित आराखडा म्हणजे ऑटोकॅड किंवा अवकाशीय नियोजन स्पेशल प्लॅनिंग यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली GIS परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात येत आहे. नंतर आहे वयोमर्यादा. किमान वय आहे 18 वर्ष पूर्ण असावं आणि कमाल वय जे आहे ते आहे 38 वर्ष. मागासवर्गीयांसाठी खेळाडूसाठी
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलक्षम राहील. तसेच दिव्यांग, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील. पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा 55 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील. पुढे आहे माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विहित वयोमर्यादेतील सूट ही त्यांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी प्लस 3 वर्षे इतकी राहील. त्याच्यानंतर आहे परीक्षा शुल्क. ओपनसाठी आहे 1000 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट आणि राखीव प्रवर्गासाठी आहे 900 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट. या ठिकाणी जी समतुल्य शैक्षणिक अर्हता आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.